राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एफडीए ॲक्शन मोडमध्ये दिसत असून राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये धडक छापेमारी करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान तब्बल 73,24,000 रुपयाहून अधिक किमतीचा संशयास्पद आणि मिसब्रँडेड आयुर्वेदिक औषध साठा जप्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यातील येरला येथे पतंजली समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधांचा साठाही जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 7,26,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। एफडीएच्या माहितीनुसार काही औषधांच्या पॅकेजिंग आणि जाहिरातींमध्ये मधुमेह, स्थूलपणा, त्वचा रोग आणि इतर गंभीर आजारांवर पूर्ण उपचार होतात असे भ्रामक दावे करण्यात आले होते। याच कारणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की जनतेच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही फसवणूक सहन केली जाणार नाही। भ्रामक जाहिराती, अवैध उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे। आरोग्याशी संबंधित कोणत्याही उत्पादनावर आंधळा विश्वास ठेवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या असे आवाहनही एफडीए कडून करण्यात आले आहे।